MPSCच्या आणि बँकिंग परीक्षेसाठी याशिवाय इतर अनेक परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रश्न घातांकवरील हा प्रश्न आहे. 2चा चौथा गुणिले 10चा तिसरा गुणिले 27चा वर्ग छेद 2चा चौथा गुणिले 5चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले 3चा सहावा. या ठिकाणी प्रथम दर्शनी 2चा चौथा अंशस्थानी छेदस्थानी निघून जातोय. 5 आणि 2 आपल्याला हे मूळ अवयव दिसतात. इथं 3 हे दिसतो. या ठिकाणी 10 आणि 27 म्हणून हे अवयव बाहेर काढायचे. 10चा तिसरा म्हणजे आपण 5चा तिसरा गुणिले 2चा तिसरा म्हणजे 5 गुणिले 10चा तिसराच. या ठिकाणी 27चा वर्ग आहे म्हणजे 3चा घन 27 आणि त्याचा वर्ग छेदस्थानी तसंच लिहायचं 5चा दुसरा गुणिले 2चा वर्ग गुणिले 3चा सहावा. आता मात्र 5चा घनवरती गुणिले 2चा घन गुणिले घाताचा घात घाताचा गुणाकार 3 दूने 6 3चा सहावा. छेदस्थानी 5चा वर्ग गुणिले 2चा वर्ग गुणिले 3चा सहावा. पुन्हा 3चा सहावा या ठिकाणी गेलेत. 5चा तिसरा आणि 5चा दुसरा आहे म्हणजे 5 3 वेळा समान पाया घातांचा भागाकार 3मधनं 2 गेला 1 उरला म्हणजे एकच 5 उरला अंशस्थानी. तशी 2ची अवस्था आहे. 2चा 3 वेळा 2चा 2 वेळा समान पाया भागाकार 3तून 2 गेला 1. 5 गुणिले 2 म्हणजे 10. आपल्याला अचूक पर्याय आपण अचूक पद्धतीनं सोडवलेला आहे त्यामुळे आपल्याला अचूक पर्याय 10 उपलब्ध झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे 64 गुणिले 64 गुणिले 64 गुणिले 64. या ठिकाणी बरोबर 1/8चा x तर xची किंमत काढायची आहे. या ठिकाणी हा 64 म्हणजे 8चा वर्ग, हा 64 8चा वर्ग, पुढं आणि 8चा वर्ग आणि 8चा वर्ग बरोबर या ठिकाणी 1/8चा x हा x वरती घेतला अंशस्थानी तर 8चा वजा x होईल. काय परिस्थिती झाली 8 8 8 समान पाया गुणाकार आहे. 2 4 वेळा आहे. 2 आणि 2 4 आणि 2 6 2 8. समान पाया गुणाकार घातांकांची बेरीज 8 बरोबर 8चा वजा x. पुन्हा पहा 64 हे 64 म्हणजे 8चा वर्ग, हे 64 8चा वर्ग, हे 64 8चा वर्ग, हे 64 8चा वर्ग. गुणाकार आहे समान पाया घातांकांची बेरीज 2 2 4 2 6 2 8चा 8 बरोबर या ठिकाणी 1/8चा x अंशस्थानी घेतल्यामुळं 8चा वजा x झालेला आहे. समान पाया आहे मध्ये समानता चिन्ह आहे त्यामुळं यांचे घात समान दाखवायचे. 8 बरोबर वजा x. xची किंमत काढताना हे वजा चिन्ह xचं 8ला द्यायचं त्यामुळे xची किंमत वजा 8 आहे. अचूक पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 5 तासात भरते व त्या टाकीस एक छिद्र असल्यामुळे पूर्ण भरलेली टाकी 2.5 तासात म्हणजे 2.5 तासात रिकामी होते. तर ती टाकी किती तासात रिकामी होईल? हे पर्याय आहेत 12 10 5 9. या ठिकाणी आपण x बरोबर 5 आणि y बरोबर 2.5 मानलं तर या ठिकाणी टाकी रिकामी होण्यास लागणारा वेळ खास सूत्र आहे. वेळ बरोबर x अधिक y आणि छेदस्थानी x वजा y. बरोबर x अधिक y x वजा y. नो x गुणिले y वरती गुणाकार खाली वजाबाकी. x गुणिले y छेदस्थानी x वजा y. x आहे 5, y आहे 2.5 2.5 आणि खाली 5 वजा 2.5 म्हणजे 25 5 सव्वाशे 12.5 तर खाली 5 वरती 25 5 सव्वाशे म्हणजे 12.5 आणि खाली 5 मधनं 2.5 गेले 2.5च उरले. दशांश चिन्ह गेले 125/25 25 5 सव्वाशे म्हणजे 5 तासात ती रिकामी होईल पूर्ण टाकी. त्यामुळं अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 3 आहे. पुढचा प्रश्न आहे एक टाकी पहिल्या नळाने 7 तासात भरते
दुसऱ्या नळाने ती टाकी 14 तासात भरते, तर दोन्ही नळ एकाच वेळी सोडले तर ती किती तासात भरेल? या ठिकाणी आपण x बरोबर 7 तासात भरते पहिल्या नळासाठी, दुसऱ्या नळासाठी 14 तासात भरते, म्हणजे ती टाकी दोन्ही नळानं किती तासात भरेल यासाठी लागणारा वेळ, ती टाकी दोन्ही नळाने भरण्यासाठी लागणारा वेळ बरोबर या ठिकाणी x गुणिले y आणि x अधिक y ते बेरीज का, तर दोन्ही मिळून नळ सोडलेले आहेत इथं. ओके, पहिला आहे 7 तास, दुसरा आहे 14 वायची किंमत आणि छेदस्थानी 7 अधिक 14, 14 सत्ते 98 भागिले 14 आणि 7 21, 7 त्रिके 21, 7 एक्के 7 चौक 28, 14/3, 3 14ला भागलं 3 चौक 12 उरले 2/3, म्हणजे 4.2/3 तास लागतील. ओके, ती टाकी पूर्ण भरण्यासाठी दोन्ही नळानं. पुढचा प्रश्न आहे, एक दुकानदार कपाटाच्या छापील किमतीवर 30% सूट देतो, तरीही 15% नफा कमवतो, तर कपाटाची छापील किंमत 9,200 रुपये असेल तर खरेदीची किंमत किती? या ठिकाणी हे उत्तर याचं काढण्यासाठी खास सूत्र आहे. आपल्याला कपाटाची खरेदीची किंमत यावर सूत्र आहे छापील किंमत बरोबर खरेदी किंमत ही काढायची आहे. ती खरेदी किंमत गुणिले 100 अधिक शेकडा नफा आणि याला भागिले 100 वजा शेकडा सूट. ओके, छापील किंमत किती दिलेल्या 9,200 रुपये दिलेले आहे, खरेदी किंमत काढायची आहे. हे सूत्र महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा बघा, छापील किंमत बरोबर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक शेकडा नफा छेद 100 वजा शेकडा सूट. या ठिकाणी गुणिले 100, शेकडा नफा 15 दिला आहे, 100 अधिक 15 छेद 100 वजा शेकडा सूट. या ठिकाणी छापील किमतीवर शेकडा 30 सूट आहे, म्हणजे 100 वजा 30. ओके, 9,200 बरोबर खरेदी किंमत, हा छोटा भाग सोडवून घेऊया, 100 अधिक 15 115, 100मधनं 30 गेले 70 उरले. आता खरेदीची किंमत काढण्यासाठी गुणिले 115 आहे ते मागं आणायचं, भागिले 70 आहे ते गुणिले आणायचं, म्हणजे खरेदी किंमत 9,200 गुणिले 70 भागिले 115, 23×5 15 उदरशे, 23 चौक 92 आणि या 2 शून्य 400, 5 एक्के 5, 45 5 शून्य शून्य 80, 7 8 70 गुणिले 80, 7 8 56 आणि 2 शून्य 5,600 रुपये खरेदीची किंमत. ओके, अशा पद्धतीनं ही उदाहरणे सोडवणं गरजेचं आहे आणि अचूक पर्याय मग मिळतोच. त्यामुळं सूत्रांचा सराव करा आणि त्या सूत्रांचा वापर कसा करायचा याचाही सराव करणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ स्वतः लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा. धन्यवाद.